नमस्कार मैत्रिणींनो. आता आज मी बनवत आहे खारीक खोबऱ्याचे लाडू. आदित्य युकेला जाणार आहे म्हणून मी म्हटलं त्याच्याबरोबर जरा खारीक खोबऱ्याचे लाडू देते, कारण की तिकडे खूपच थंडी आहे. तर त्यासाठी मी हे खारीक खोबऱ्याचे लाडू बनवत आहे. तर ही अर्धा किलो खारीक आणि पाव किलो खोबरं घेतलेलं आहे आणि हे आपलं दळून आणलं आहे मी. खारीक चांगली अशी वाळवली आणि दळून आणले, बारीक करून आणले. आणि त्यासाठी मी हे घेतले काजू बदाम. हे सर्व मिळून अर्धा किलो आहे. काजू बदाम आणि मनुके. तर मी एवढे काजू बदाम घालणार आणि मनुके अर्धेच घालते. आणि पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. तर आता ही मुगाची डाळ मी भाजून घेतली, याला मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घेते. आणि हे 150 ग्रॅम हे घेतले आपले मेथीचे दाणे, हे पण आपण भाजून घेतले. आता मिक्सरमध्ये हे पण बारीक करते. आणि 150 ग्रॅम घेतलेलं आहे डिंक. तर आपल्याला हा बनवताना पहिला डिंक तळून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर मग सर्व साहित्य मिक्स करायचे. तर आणि तूप घेतलेले आणि गूळ घेतलेला आहे. मी काही जास्त टाकत नाही, असंच एवढंच साहित्य टाकून हे लाडू बनवणार आहे. तर मग आता सुरुवातीला आपण हे बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये, मेथी आणि मूग. आणि हे तुपात भाजून मग बारीक करते. चला तर आता आपण हे बारीक करून घेऊया. बघा तर मैत्रिणींनो, आता हे मी मुगाची डाळ आहे ना चांगली बारीक करून घेतली. पाव किलोला थोडीशी वरच घेतलेली आहे. आणि आपलं हे मेथी जी भाजून ठेवलेली ती पण अशी बारीक करून घेतली आहे. आणि त्याचबरोबर हे काजू बदामची पावडर हे पण असं बारीक करून घेतलं. आणि आता आपलं तूप ठेवलं आहे तापायला. तर सर्वप्रथम आहे ना आपल्याला हा डिंक जो आहे तो तळून घ्यायचा आहे. थोडा थोडा करून असा डिंक आपण तळून घेऊया. तूप चांगलं तापून द्यायचं आणि तळून घ्यायचा डिंक. छान असा फुलतो. आता हा सर्व डिंक मी तळून घेते. आता हे मनुके आपण आधी तुपामध्ये भाजून घेऊया. थोडेसे असे भाजायचे. भाजून घेतलेला आहे. आता मनुके भाजून घेऊया. हा डिंक आहे ना, नंतर आपण आहे ना जरा कुस्करायचा असा याने तांब्याने असं जरा चुरबळून घ्यायचा. जास्त नाही स्मॅश करायचा, फक्त हाताने जरा स्मॅश करून घ्यायचा. आणि आता थोडेसे मनुके असे जरा भाजून घेते तुपात. आता आपण तूप आहे ना चांगलं गरम करून घेतलं आहे. आता आपण ही मेथीची पावडर आहे ना तुपात चांगली भाजून घेऊया. हे असं जरा शिजून घ्यायचे तुपामध्ये. चांगले भाजलेली आहेच आपली, फक्त आता तुपात आता चांगलं जरा शिजून घेते. आता हे मुगाचं पीठ पण टाकते ह्याच्यातच भाजायला मी, कारण की आपण आता भाजून घेतलेलं आहे हे सर्व. आता तुपामध्ये हे मुगाचं पीठ आणि मेथीची पावडर हे पण आता आपण एकत्र करून भाजून घेऊया. हे बघा असं बारीक गॅस करून असं चांगलं हे पीठ आहे ना आपल्या मुगाचं मस्त असं भाजायचं. छान असं खरपूस भाजायचं. बारीक गॅस करायचा, जास्त फास्ट गॅस केला ना तर मग ते करपेल. असं कमी गॅसवरच भाजून घ्यायचं. थोडं अजून मी तूप टाकलं म्हणजे चांगलं भाजलं जाणार ते. हे बघा हे बघा हे भाजतंय चांगलं. हे हे बघा छान असं आता भाजलं. हे अजून थोडंसं मी भाजून घेते. हे भाजेपर्यंत आपल्याला आहे ना हे पण असं स्मॅश करून घेऊया. असं हा डिंक जास्त काही बारीक नाही करायचं, तर असं जरा चुरबळून घेऊया, कारण की आतमध्ये ते असं क्रंची क्रंची छान लागतात डिंकाचे दाणे. ते जास्त बारीक नाही करायचे. बघा मैत्रिणींनो, हे बघा आपलं असं भाजलं गेलं आहे. बघा रवाळ दिसतंय ना. आता छान असं भाजलं गेलं आहे. तूप सुटेपर्यंत मी आता भाजून घेतलं आहे. थोडंसं तूप टाकलेलं अजून आणि छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजलं आहे. प्रमाण म्हणजे आपल्याला जसं लागेल तसं मी तूप टाकलं. ते भाजण्यावर आहे, आपण कसं भाजतो त्यावर आहे. आणि फास्ट गॅसवर नाही, स्लो गॅसवरच मी भाजले. त्यामुळे बघा असं मस्त भाजले. आता गोल्डन कलर आला आहे त्याला. आता आपण हे काढून घेऊया. हे आता जरा थंड करायला आपण ठेवूया. गरम आहे ना.
आता बघा मैत्रिणींनो, मी तूप गरम केलं आहे, त्याच्यामध्ये आता गॅस कमी केला आहे आणि हे आपलं काजू बदामची पावडर आहे ना, ही भाजून घेऊया. ही थोडीशी आपली गवाळ गवाळ भाजायची, जास्त भाजायची नाही, थोडीशी भाजायची. हे बघा मैत्रिणींनो, जास्त काय मी भाजलं नाही, असं थोडंसं भाजलं आहे. आता आपण हे काढून ठेवूया. ते तूप हे बघा, आता आपण हे खारीक खोबऱ्याचं कूट आहे ना, हा पण जरा भाजून घेऊया. आता तूप पण टाकते मी, आधी थोडंसं असं भाजते आणि नंतर तूप टाकते. हे छान असं वाळवली ना मी खारीक, असं मस्त वाळवून दिलेली ना, बारीक तुकडे करून अशी छान अशी बारीक तुकडे करून दळायला दिली तर एकदम मस्त अशी पावडर झाली. आणि जरा ओलसर जर दिली ना तर तसेच तुकडे तुकडे राहतात. ही बघ ना पावडर किती छान झाली, चावायची गरज नाही, एवढी छान पावडर झाली. अर्धा किलो खारीक होती, अर्धा किलो थोडीशी वर असेल मला वाटतं, आणि पाव किलो खोबरं. तर चांगली मस्त पावडर झाली. ही अशी जरा भाजून घेऊया आणि आता आपण ह्याच्यात थोडं तूप टाकूया. हे बघा, आता थोडंसं तूप टाकून आहे ना आपण भाजून घेऊया. हे बघा, तर आपण आहे ना हे जरा भाजून घेऊया तूप टाकून. लगेच हलवायला लागतं, कारण की कढई माझी गरम आहे ना खूप, सारखं हलवायला पाहिजे, नाही तर खाली ना करपेल. आता मैत्रिणींनो, आपलं सगळं आता हे साहित्य छान असं भाजून झालं आहे. हे मी कढईतच ठेवलेलं आहे, खारीक खोबऱ्याचा कूट, आणि बाकीचं सगळं इथे एकत्र मिक्स केलेले आहे. आता आपण आहे ना हे ठेवूया, पातेलं गरम करायला ठेवले, त्याच्यात जरा तूप टाकूया. आता आपल्याला आहे ना फक्त हे तूप ह्याच्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे, पाक करायचा नाही. पाक केला तर मग ते गाठी गाठी होतील त्या तुपाच्या, आणि आपल्याला सगळं मिक्स करता येणार नाही. तर मी हे अर्धा किलो घेतलेला आहे गूळ. आता आपली खारीक तर गोडच असते, त्यामुळे जरा गूळ मी कमीच टाकणार आहे. हे बघा, हे तुपामध्ये आहे ना आपण, मला वाटतं पाव किलो गूळ घेतला आहे मी, पाव किलोला बघा, अर्धा किलो आहे ना, तर मी पूर्ण घेत नाही, थोडंसं पाव किलोला कमी जास्त घेत आहे. 300 ग्रॅम गूळ घेतला आहे, बस 300 ग्रॅम बरोबर आहे हा गूळ. हे बघा, आणि आपण हे मिक्स करून घ्यायचं चांगलं तुपामध्ये, आणि हे सर्व साहित्य नंतर टाकायचं. आधी फक्त मी तुपात असं मिक्स करून घेते. शिजवायचं नाही, पाक करायचं नाही. झालं आता आपलं मिक्स. थोडंसं असं गरम करते, आणि ही गुळाची पावडर असल्यामुळे काही वेळ लागत नाही, लगेच आपलं गूळ गरम झालं. हे बघा, आता आपण हे ना हे खाली काढून घेते मी पातेलं, आणि मग एकत्र सर्व करूया. चला, हे ना आपण सगळं एकत्र करून घेऊया. गूळ कमी टाकलाय म्हटलं, गूळ आहे ना खारीक म्हणून. आणि मेथी आहे ना जरा थोडीशी कडसरच पाहिजे, गोड नको आहे. अरे खारकाचं पण टाकते, खारीक खोबऱ्याचं पण टाकते. हे बघा, खारीक खोबरं पण टाकते आता. हे बघा, असं सगळं आपण आहे ना मिक्स करून घेऊया. आता एकत्र सगळं व्यवस्थित करून घ्यायचं, नंतरच लाडू बांधायला घ्यायचं, कारण की आपलं हे पण आहे ना मेथी आहे आणि मुगाचं पीठ आहे, हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं. थोडंसं थंड झालं का हाताने पण आपण मिक्स करू शकतो. आणि मग लाडू जर बांधता येत नसेल तर थोडंसं वरून तूप गरम करून ठेवायचं, आणि मग टाकून लाडू बांधून घेऊया. आता तर माझं हे सगळं आहे ना आहे असं सॉफ्टच आहे, ह्याचे लगेच लाडू बांधता येतील मला. थोडंसं कोमट असताना बांधले ना तर पटापट बांधता येतात लाडू. थंड झालं तर जरा तूप टाकावं लागतं गरम करून. हे बघा मैत्रिणींनो, आता आपलं हे मस्त सगळं मिक्स केलं आहे. आता आपण आहे ना लाडू बांधायला घेऊया. थोडंसं गरमच आहे. जर आपल्याला जर लाडू बांधता येत नसेल ना तर तूप टाकायचं. आता माझं हे जरा गरमच आहे ना, तर हे लाडू येत आहेत, वळत आहेत आता लाडू. असे हे
बांधून घेऊया. छान असे आपले लाडू आता मस्त तयार झालेले. गरम गरम असल्यामुळे बांधता येतात, लगेच बांधता येतात लाडू. आता माझ्या हाताची ना बरोबर साईज आहे ना मोठी मोठी वाढत जाते. आधी मी घेते एक छोटासा करायला, नंतर ॲटोमॅटिक मोठे मोठे होत राहणार माझे, मग छोटे होतच नाही. आणि हे गरम असल्यामुळं मस्त बांधता येतात पटकन. जास्त गरम पण नाही, कोमट आहे. थंडीतून खाण्यासाठी हेल्दी पौष्टिक असे लाडू. आपले हे लाडू मस्त असे आता तयार झालेले आहेत. आता आदित्य उद्या जाणार आहे UK ला, तर त्याच्याबरोबर देणार आहे. तर तुमच्याकडे पण असे आपली मुलं जर बाहेर राहत असेल तर त्यांच्यासाठी पण तुम्ही असेच लाडू बनवून देऊ शकता, कारण की तिकडे थंडी खूप आहे आणि थंडीतून खाण्यासाठी हे अतिशय चांगले असे पौष्टिक लाडू आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हे आपले मेथीचे छान असे लाडू बनवून बघा.